हिवाळी अधिवेशनासाठी आता नागपूरमध्ये सरकारी यंत्रणा सज्ज झाली आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन, विधान भवन, अधिक्षालय याच्या तयारीचा आढावा घेतला। विधान भवन याचा सगळे अधीक्षक तयारीचा आढावा घेत आहेत। सोमवारपासून विधिमंडळाच्या कामकाजालाही सुरुवात होणार आहे। त्याआधी मंत्रिमंडळात कोणाकोणाची वर्णी लागणार, मंत्रिमंडळाची संख्या किती असणार हे निश्चित झालं नसलं तरी हिवाळी अधिवेशन पार्श्वभूमीवरती नागपूरचं रवी भवन मंत्र्यांसाठी सज्ज झालंय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। राज्याच्या नवीन मंत्रिमंडळ विस्तारांना घेऊन दिल्लीपासून मुंबईपर्यंत बैठकांचं सत्र सुरू आहे। मात्र कुणाचा यामध्ये नंबर लागणार, किती हे मंत्रिमंडळ असेल याबद्दल जरी अनेकांना उत्सुकता असली तरी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये रवी भवन येथील जे मंत्र्यांचे बंगले आहे ते सज्ज केले जात आहे। त्यामुळे निश्चितच हिवाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। जर का आपण बघितलं तर रवी भवन परिसरामध्ये एकूण जवळपास 40 बंगले मंत्र्यांसाठी सज्ज करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये कॅबिनेट मंत्री असेल, राज्यमंत्री असेल, या सर्व मंत्र्यांचा समावेश आहे। आणि जर का आपण विचार करायचं झालं तर मंत्रिमंडळाची संख्या किती असेल, कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळेल हे जरी निश्चित नसलं तरी मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं आपण बघू शकतो की हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांचे बंगले पूर्णतः सज्ज केलेले आहे। सोबत मंत्र्यांच्या बंगल्यावर होणारे कार्यक्रम असेल त्यासाठी देखील बाजूला डोम उभारले जात आहे किंवा बैठका होतात त्यासाठी देखील डोम उभारले जात आहे। त्यामुळे हे बंगले हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्र्यांना भेटणार हे जवळपास निश्चित आहे। मात्र त्याची तारीख कधी निघेल मंत्रिमंडळ विस्ताराची हे निश्चित जरी नसलं तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्वतयारी म्हणून सर्व मंत्र्यांसाठी नागपूरच्या रवी भवन येथे मंत्री हे सज्ज करून ठेवलेले आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। आज आणि उद्या संसदेमध्ये राज्यघटनेवरती चर्चा होणार आहे। राजनाथ सिंग या चर्चेला सुरुवात करणार आहेत। पंतप्रधान मोदी उद्या चर्चेला उत्तर देणार आहेत। राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आज आणि उद्या ही चर्चा असेल। विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या राज्यघटनेवरती बोलतील। विरोधी पक्षाकडून चर्चेची सुरुवात प्रियंका गांधी करतील। अरुण गवळीचा फर्लो अर्ज नाकारल्याचं कारण स्पष्ट करा, हायकोर्टाने राज्य सरकारला निर्देश दिलेत। हायकोर्टाकडून जेल प्रशासन आणि राज्याच्या गृह विभागाच्या डीआयजींना नोटीस जारी करण्यात आली आहे। कारण स्पष्ट करण्यासाठी 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। फर्लो नाकारण्यात आल्यावर अरुण गवळीची नागपूर खंडपीठात याचिका दाखल झाली होती। कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात गवळी जन्मठेप भोगतोय। याबरोबरच ब्रेकफास्ट न्यूज मध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक। तुम्ही पाहत रहा एबीपी माझा। लाईफ फ्री पॅन्ट्स मिळाल्यास आईचा आनंद परत आला आहे। पूर्वी लिकेजच्या भीतीने घरीच राहत होती, त्यांना बाहेर आणणारा लाईफ फ्री पॅन्ट्स। यात आहे 6 ग्लासांपर्यंत शोषून घेण्याची क्षमता, तेही भारी न वाटता। मग लिकेजची भीती नाही 12 तासांपर्यंत। बरोबर, लिकेजची भीती नाही, जगा मोकळेपणाने लाईफ फ्री पॅन्ट्स। Evolved by the future, the Kia Ceros, coming soon. Kia, movement that inspires. भरली वांगी, तर्री, चणे, पातळ भाजी किंवा मसाला भात बनवताना त्यात सुरुची गोडा मसाला टाका आणि त्याची चव तर चाका। MCCI प्रस्तुत पुणे एक्सपो 2024 13 ते 15 डिसेंबर दरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ऑटो क्लस्टर चिंचवड येथे। अधिक माहितीसाठी संपर्क करा किंवा वेबसाइटला भेट द्या। धन्यवाद। वैद्यनाथ च्यवनप्राश पर मेरा पूरा भरोसा है। परिवार को मिले बेहतर इम्यूनिटी, ज्यादा एनर्जी और स्फूर्ति। टेस्ट भी। वैद्यनाथ च्यवनप्राश सच्चा है।